राम महाराज भालेराव यांना साथ करते अनंता महाराज डोंगरे। हरी
चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणवो चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणवो चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत इरेरा म्हणवो चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता गंडम जगभुंग खंडम चलच्चारु शून्यम जगत्प्राण शून्यम लसदंतकांडम विपद्भंग चिन्नम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाका विडरा विडरा अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजते दस्फुरदिक् प्रवेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतमतेव फलितं सद्गुरुं तन्नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भोळे भाविक हे जुनाट चांगले बंद कर भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणवो चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेत अवस्था रूपी सेवेकरता निवडलेला आहोत महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानव पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते
जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती अरे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबा यांचा सर्वांच्या परिचित पाठातला नसेल पण वाटताना भक्तांचं लक्षण वाटतं पण देवाचं वर्णन करणारा त्या अर्चनाचा अभंग मी ज्या देवाची साधना करतो आराधना करतो दास्यत्व करतो समर्पण करतो तो देव कसा आहे माहिती का तुम्हाला तो भोळा आहे भाविक आहे जुनाट आहे अत्यंत चांगला आहे पण यापेक्षा त्याचा सर्वात महत्वाचा कोणता असेल तो आम्ही जसं म्हटलं तसं होतो अभंगाचं पहिलं चरण म्हणून तर आम्ही विष्णुदास कोणत्याच घटनेची चिंता करत नाही आणि आम्हाला गर्भवासाचं दुःख भोगताना तिरमात्र दुःख वाटत नाही अभंगाचं दुसरं चरण आमच्या मनात येईल तेव्हा मनातील त्या ठिकाणी आणि मनातील त्या विषयाचा भोग आम्ही घेऊ शकतो का तर आमचा सर्वगुण परमात्मा आणि त्याचं दास्यत्व केलंय अभंगाचं तिसरं चरण आणि तुकोबाराय म्हणतात एखाद्या दिवस आम्ही त्याला विसरू पण जेव्हा तो जन्म घेऊन काम करतो तेव्हा तो आमचा सोबती सांगाती मित्र सज्जन सखा जीवलग झाला तो आम्हाला विसंबत नाही अभंगाचा संपूर्ण अभंगावरती बोलत असताना सालाबाद याही वर्षी कैवल्याचे पुत्र ज्ञानांचे शिरोमणी युग्याची माऊली साधेकांचे मायबाप अखंड समाधिगत मुक्त कैवल्य तेजोरी श्री ज्ञानोबराय यांच्या संजीवन समाधीनं पवित्र झालेल्या अलंकार आम्हाला पुढे संजीवन समाधीनं पवित्र झालेल्या अलंकार पूर्णगिरीमध्ये माऊलींच्या समाधी उत्सवाकरता जगभरातून आलेले सर्व भाविक मी आज सकाळी कीर्तनामध्ये विधान केलं होतं गणेश बाबा भरत महाराज योगेश महाराज 99% लोक ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला येतात पण समाधी सोहळ्याला राहत नाही येतात माऊलीच्या वारीला पण ते वारी न करताच जातात कारण माऊलीची वारी ही त्रयोदशीची वारी माऊलीनं समाधी घेतली म्हणून हा सोहळा भरलाय आणि समाधी तर परवा घेतली आणि हा सोहळा मी नाही भरवला जसं इथं येण्याचं आमंत्रण योगेश महाराज असेल आमचे गोरे आदरणीय पूजने गणेश बाबा भाईराव असतील या सर्व मंडळींचं आणि तुमच्या सर्वांची मुळातच येण्याची भावना ज्ञानोबरायांच्या प्रती पण हा उत्सव भरणारे कोण आहेत तर उत्सव भरणारे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत मग जर कधी काही तुम्हाला एखाद्या मीडियाने पत्रकार जर हा प्रश्न विचारला की आळंदीची वारी कोण भरवतं संयोजक आयोजक कोण आहे तर त्यांना सांगा आळंदीची वारी भरवणं प्रत्यक्ष पांडुरंग की पांडुरंगाची वारी जेव्हा पांडुरंगाला विचारलं तुम्हाला काय आवडतं तेव्हा पांडुरंगाने सांगितलं मला 2 घटना आवडतात रे बाबांनो कोणत्या 2 घटना आषाढी कार्तिकी विसरू नका एकदा फक्त महिला मंडळ टाळी वाजवा पुरुष मंडळी आमचा पण नाद नका आम्ही पेटल्यावर का नादाच्या पैसा मी एकूण विकले काय घोडे तुकोबाराय म्हणतात रे
पांडुरंगाला आषाढीचा सोहळा आवडतो. जी जी माणसं पंढरपूरच्या दिशेनं कुणाच्याही पालखीतून कुणाच्याही दिंडीत, पण जी पंढरपूरला चालत जातात ती पांडुरंगाला प्रिय असतात. मग त्यानं सांगितलं नाही आम्हाला त्याच्यामुळे पेरणीमुळे जमलं तर पेरणीचं प्रेडे, कामाचं प्रेडे, नाही सुट्टी भेटली मालकानं दिली तर मग माझ्या ज्ञानवारांच्या वारीच्या तुम्हाला यावं. कारण ज्ञानवारांच्या समाधी सोहळ्याचे प्रत्यक्ष पांडुरंग साक्षीदार आहे. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. प्रत्यक्ष एक हात निवृत्तीनाथाने पकडलाय ज्ञानदेवांचा आणि एक हात प्रत्यक्ष पांडुरंगाने पकडलाय आणि माऊलीला समाधीला घेऊन गेले. आणि त्या दिवशी काय कौतुक असेल, ज्या कृष्णाला कशाचाच परिणाम झाला नाही, 10,000 स्वतःची पोरं गेले त्याच्या डोळ्याला पाणी आलं नाही, ज्या गोपिकेने त्याच्यावरती जिव्हाळपाड प्रेम केलं त्या गौरीने धाय मुकरून टाकल्या, पण कृष्णाला त्याचा खिन्नताही कधी वाटली नाही. पण तोच कृष्ण, तोच पांडुरंग जेव्हा आमच्या ज्ञानवराचा समाधी अवस्था पाहतो तर मग काय वर्णन केले. देव म्हणती रुक्मिणी हा एकीच योगी देखील नेहमी, तेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धराधरी जो याते दृष्टीने हरी तो वाहतील काळी वैकुंठ गुणासी. पांडुरंग रडला हो. म्हणजे रुक्मिणी माता म्हणते देवा मी काय काय नाही पाहिलं तुमच्या साक्षीनं, तुमच्या डोळ्याला कधी पाणी येत नाही हो. किती दुष्ट. अरे कौरव पांडव तुमच्या समोरच गेली की सगळे 18 अक्षरी सैन्यातला 11 माणसं जगले. एकच दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आमचे खरं निखरं अनकाउंटेबल माणसं मिळली हो. देवाला तिने मात्र काही दुःख वाटलं नाही. उलट तिने सांगितलं हा तो आपला स्वर्ग जित बाबा भोक्षीचे महिम तस्वात दुतिष्ठकुत दैवाय पुत्रशा. तो बोलला हो वेळ. त्याने सांगितलं माणसं मरतात माणसं येतात, ज्यातसे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यते तस्मात तरी हरियते न त्वं शचितुमरासी उपजते नासे नासे ते पुनर्जनिसे. ही घटिका इंश परिवर्तन का काय देवाने वेदांत सांगितलं जगाला नाही. काय देव प्रत्यक्ष बोलले आणि ज्ञानोबराच्या समाधीला देव रडतोय. म्हणून हा आयोजक ज्ञानोबराच्या सोहळ्याचे पांडुरंग येते. म्हणून पांडुरंग पंढरपुराहून पांडुरंगाच्या पादुका आणि पालखी कधी येते? अष्टमीला. कधी? म्हणून अष्टमीपासून 8 दिवस मोजायचे. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या. म्हणून आळंदीतला काल हा अमावस्याला असतो. जेवढे आळंदीतले फडकरी आहेत, आळंदीतले मंडळी आहेत, माऊली संस्थान या सर्वांचा काला अमावस्याला असतो. बाकीचे काही ठराविक मंडळी किमान त्रयोदशीला तरी करतात. आता आपण उद्या तर काय उद्या इथं मला माणूस नाही सापडायचा आहे काय योगेश मॅडम? उद्या तर झाला आपला संध्याकाळ हिशोब क्लिअर. हा म्हणून एक लक्षात ठेवा, जी माणसं म्हणतात ना मी आळंदीची वारी करतो तर त्यांना आज सांगून जातो. सांगू का गणेश बाबा? सांगू का? जी माणसं आळंदीची वारी करतात ती एकादशीला येणाऱ्या माणसाची आळंदीची वारी ठरत नाही. ते ज्ञानोबरांची दर्शन घडेल महिन्याचं, वारी ठरत नाही. कारण ज्ञानोबरांची वारी त्रयोदशीची. मग ज्याला कोणाला आळंदीची वारी करायची असेल त्यानं दर महिन्याच्या त्रयोदशीला आळंदीला आले पाहिजे, तेव्हा ती वारी ठरेल. कारण ज्ञानोबरांची वारी ही त्रयोदशीची, एकादशीची नाही. महिन्याला एकादशीला येण्याचं काहीच कारण नाही. आळंदीला येताना एकादशीला यायचं नाही, आळंदीला येताना दर त्रयोदशीला यायचं. देहूला जर कधी जात असतात तर एकादशीला जायचं नाही. कारण देहूची वारी ही बीजेची वारी. तो कोणाचं वैकुंठ करून द्वितीयाची वारी. दर बीजेला दर बीज म्हणजे वर्षातून येता नाही. प्रतिपदानंतर येणारी द्वितीयाला बीज म्हणतात. द्वितीया या तिथेला ती वारी ठरते. संत त्या दिवशी गेले त्या दिवशी ती वारी असते. म्हणून यावर्षी नवीन वस्तूमध्ये आपल्या सर्वांचं पदार्पण झाले. नवीन वस्तूमध्ये खूप छान, अत्यंत प्रसन्न म्हणजे लोकही जास्त गोष्टी सर्व भव्य दिव्य वातावरण सर्व आपल्या कोकणस्थ रायगड मुरबाड शहाड ठाणे परिसर बरेचसे विविध शिराची मंडळी शहापूर आदी करून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करेल. आपण भाग्यवान आहात. दरवर्षी ज्ञानोबराच्या सोहळ्यावर घरी जाताना म्हणत जाऊ माऊली पुढच्या वर्षी येण्याची इच्छा आहे बरं. त्या नादाने वर्षभर जगलो प्रार्थना करत मी याच रोडला पुढे राहतो गणेश बाबाच्या समोरच्याच साईडला. त्यांना कल्पना ती लहानपणापासून मला ओळखतात. या क्षेत्रात मला 34 वर्ष झाली. या क्षेत्रात मला 34 वर्ष झाली. मी आळंदीत या क्षेत्रामध्ये 34 वर्ष झालं राहतो. रात्रंदिवस अध्ययन करतो, मुलांना शिकवतो, मी शिकतो. सध्या पण आयुष्यभर शिकत राहू, साधना करत राहील.
उलट आता संप्रदायाचं कीर्तन करत मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, वास्तुशास्त्राचा अभ्यास केला, आता कार्यालय टाकून बसलो, अनेक विषयाचा आपण अभ्यास करत जातो. विद्यार्थी ज्ञानावराची भाषा आहे, जिज्ञासू साधक माणसाने आयुष्यभर साधना करत जातो. विविध माणसाचे विविध तीर्थ सांगितलेत ना, विद्यातीर्थे जगतीपते साधव सत्य तीर्थे, धारातीर्थे धरतीपते योगिनो ध्यान तीर्थे, गंगा तीर्थे मलिनमसो दान तीर्थे धनाट्या, लज्जा तीर्थे कुलज्या पातकम क्षार हिंदी, पातकाचं क्षरण पाप नष्ट करण्याकरता विविध लोकांना विविध अंगाने तीर्थ करावी लागतात, विविध अंगाने तीर्थ करावी लागतात. आणि म्हणून आपण सर्वजण आज एकादशीचा दिवस आहे, सर्वांना उपवास आहे, चालत आलेली मंडळी, चालत आलेली मंडळी काय पुण्यवान येतात. खरं तर भरतखंडीय नदी प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती असं म्हटलंय. इथं तर म्हणजे आशिया खंडात जे त्याच्यात भारत देश आहे, त्याच्यात 29 राज्य, त्याच्यात 9 केंद्रशासित प्रदेश, त्याच्यात महाराष्ट्र, त्याच्यात 36 जिल्हे, आपण चांगली भाग्यवान माणसं आहे सगळी त्याच्यात म्हणाली. संतांच्या विचाराने पुढे करत आहोत, संतांनी खूप काही देऊन गेले संत. म्हणून आज प्रत्यक्ष तुकोबर आहे, विशिष्ट शब्दाचा अलंकार पुढे विशिष्ट लक्षणाने विशिष्ट शब्दाचा प्रयोग करीत आपल्या आराध्य देवतेचा परिचय देतात. तरी एखाद्या व्यक्तीचं ना आता दोघांनी किती सुंदर वाजवलं, किती सुंदर वाजवलं, आपण किती सुंदर गायले, महाराजांनी किती सुंदर चालले. म्हणजे मी त्यांना सुरुवातीला पांडुरंग याकरता थांबवलं, तुमचा गैरसमज काढून टाकावा. पांडुरंगा करू प्रथम नमन हे प्रमाण नाही, की वक्तनं देवाला करण्याची प्रार्थना आहे, ती माझी प्रार्थना आहे, मी करायची. म्हणजे ती करायची का दुसरी करायची ते मी ठरवेल. नाही कळलं, मला काय म्हणायचं कल्पना नाही, ते माझ्या अंगात. हा एखाद्या जर वक्त्याला स्वर नसेल, तुमचं नाही का, वक्त्याला स्वर नसेल आणि त्यांनी जर परमिशन दिलं की माझ्यावरचं तुम्ही म्हणा, तर देव ते पण मानतो नाही कळलं. पण देव जर म्हणत असेल तुला मी दिला स्वर, तर तू एकटा पण नाही. उलट आज एक नवीन चालीचा प्रयोग माझ्या डोक्यात होता, पण त्यांना मला थोडासा एक छोटासा झटका द्यायचा होता, पण ते झालं, ईश्वराची इच्छा असते. वेगळी चाल मी गुणगुणत होतो. मी गायक नाही, मला गाता येत नाही, मी गाणं शिकलो पण नाही. हां, स्वरांचं ज्ञान एवढं पण तर ते गायक नाही. हां, मी गुरुच्या करता वाजत, मी 18 वर्ष पकड वाजवतो, हजारो पूर्व वाजवला तयार केली. अरे योगेश मला माहिती, मी 2003 साली पकडलं, विषयात कंप्लीट आहे माझं. वारीच्या वाटाने वाजवलं, साधना केली, वाजवला वाजवलं, त्यांना माहिती गुरुजी वैकुंठाशी पांडुरंग महाराज वैद्य, आदरणीय गुरु अशी महाराज त्यांचे असतील, बाबा असतील. आपण आपल्या जीवनामध्ये भोलेबाबांचं एक वाक्य, विठ्ठल बाबा भोले वैकुंठाशी, मी सद्गुरू जोगमाना संस्थेमध्ये 1999 साली पाठवलं होतं. ते भोलेबाबा पाठामध्ये म्हणायचे, माणूस आज्ञेने असताना गुन्हा नसतो, माणूस आज्ञेने असणं हा गुन्हा नसतो, तो आज्ञेने असताना ज्ञानी समजतो, हा तर गुन्हा आहे. म्हणून असू शकतो ना काय सर्व मोठे का सर्व माणसं सर्व गुण संपन्न असतात असं म्हणत असतं, सर्व गुण संपन्न असतात असं म्हणत असतं. जीवनात जे चुकलं ते चुकत जाऊ, जे होईल ते होत राहावे, देवाला काही त्याचा काही त्रास होत नाही, आपल्या जे दिले त्याचा आनंदाने गात राहू. पण चांगला एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा तयार आला, विद्वान आला, बुद्धी आला, ज्ञानीवान आला की त्याच्या कलेचा, गुणाचा, ज्ञानाचा कौतुक रिस्पेक्ट करत जावं. का? कारण समजून घ्यावं, देवाने आपल्यापेक्षा वेगळ्या गुणांनी दिले ते विशिष्ट कृपाचे, विशिष्ट कृपाचे. अनेकांचे गुण असतात, देवाने काय कोणाला काय आपल्या आपल्या पद्धतीने सर्वांना चांगला गुण दिलेला असतो, सर्वांनाच दिलेला असतो. तुकोबाने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये 4 कोटी अभंग लिहिले असं संत वाङ्मय सांगतो. तर त्या 4 कोटीपैकी 3,99,95,908 अभंग संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत असं ते म्हटले. उरल्याने जे 4,092 अभंगाची गाथा आहे त्यामध्ये अनेकांची मतभेद आहेत. संतांनी त्या काळात लिहिले, 400 वर्षापूर्वी लिखे, 450 वर्षापूर्वी लिहिलेलं लिखाणे. ज्ञानवांच्या ज्ञानेश्वरीबद्दल बोलत असताना मी पर्वत विधान केलं. श्रीराम महाराजांनी पर्वत विधान असं केलं, महाराष्ट्रामध्ये इतर बसल्या लोकांना असं विचारलं की तुम्हाला वेद किती, तर पटकन सर्वांचं उत्तर जाईल 4. सांगा बरं किती वेद आहेत, ऐकू दे ना, किती आहेत वेद? 4. कोणते कोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, 4ही वेद आहेत. आता खरं बोला, आता खरं बोला, किती जणांनी पाहिले? खरं बोला बरं का, माऊलीच्या दरबारात, म्हणजे दुसरीकडे खोटं बोला असं त्यांना कळत नाही. आज खरं बोला, पाहिजे कोणी नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या 99% लोकांनी वेद पाहिले नाही, कारण महाराष्ट्र शहाणा केला गाताने ज्ञानेश्वरीने. महाराष्ट्र गाताने ज्ञानेश्वरीने शहाणा केलाय. तरी आमच्यासारखी माणसं शेतकऱ्याचे पुढे कीर्तन करतात, हे शहाणपण घेतेच आहे, ते गाथ्याच आहे, ज्ञानेश्वरीच आहे, संत वाङ्मयाचं चरित्रच आहे. तर आम्ही तरी जीवनात कशाला वेद आणि शास्त्र पाहिजे हो, ठीक नाही.
म्हणून तर ज्ञानवारांच्या एक अभंग माणसा हटू नाचून नाचून तो म्हणतात ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत म्हणायचं काय करायचं, म्हणता काय करायचं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, अचिंतयात मुख्य शिष्य, अचिंतयात मुख्य शिष्य, विविध चाली म्हणून लोक नाचतात ना, काय नाचतात माहिती का? कारण या अभंगामध्ये न्याय भेटला, न्याय. आदिनाथ गुरु म्हणत जरा, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला, गहनी प्रसादे ज्ञानदेवासार. हा अभंग असं दाखवतो, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. या आदिनापासून आलेली परंपरा, आदिनाथाची परंपरा ज्ञानदेवाने खंडित केली शब्दात थांबवली नाही, ती फक्त एका शिष्याला ती बंद केली, कोट्यावधी जनतेकरता मोकळं करून ठेवली. म्हणून त्याचा आपला आनंद आहे. म्हणून तो आपण नाचून म्हणतो, नाचून. ज्ञानेश्वर महाराजांनी जर एकच शिष्य केला असता तर मग नाही सोडलं नाही आपल्या वाट्याला. आपण कीर्तनकारही झालं नसून काय कशाचं सत्य कशाचा आनंद. त्यांनी एक गुरु शिष्य परंपरा बंद केली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या खाली कोणाचंच नाव लागत नाही. म्हणून तर नाथांचे वंशज आहेत, तुकोबांचे वंशज आहेत, अनेक संतांचे वंशज आहेत, ज्ञानोबांचे वंशज नाहीत कोणी. मग ज्ञानोबांचा वंशज कोण? ज्याला कोणीच वंशज नाही त्याने म्हणून घेता मी ज्ञानोबांचे वंशज. ज्याच्या पाठीमागं पहिलं कोणता अगोदरचा इतिहास नाही त्याने समजून घ्यायचा आहे ज्ञानोबा आमचे का, कारण त्यांनी आमच्याकरता तर मोकळं केलं. ज्याला कुणी धरवत कोणता धागा नव्हता, दोरा नव्हता, एकट्याला मार्ग नव्हता, त्याने आमच्या सगळ्यात तर सगळं खुलं करून ठेवलंय. म्हणून कोणालाही या परंपरेत जगता येईल. या वार्डात कोणालाही फॉर्म भरता येतो नाही. वातावरण झालं ना आळंदीचं, या म्हणजे या नाही त्या करता शिकून देतात टाकून. संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये इथं कोणता प्रतिबंध नाही, इथं कोणता जात पंत गोत काही विचारलं जात नाही. उलट यारे लहान थोर याची भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. इथं कोणी या कोणालाही उभं राहता येतं. जर एखादा हळूच म्हणलं ना तरी लोक म्हणतात ना, महाराज वा तुमचं मस्त बरं सगळं मान प्रतिष्ठा पैसा सौंदर्य हरिभजन में 3 गुण, हणकोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिळे, आखिर बैकुंठ जाओ, असं लोक म्हणतात ना आमच्याकडे पाहून. तर त्यांना सांगा बाबा इथं आम्ही अडवलंय कुठं. उलट आमची इच्छा आहे की आता सध्या महाराष्ट्राला आणखी 1 लाख कीर्तन करायची गरज आहे. तयार होत नाही गरज आणखी महाराष्ट्राला. घराघरात पण पारमार्थ करावं लागेल. तुम्हाला कशावर गरज आहे? आजही पुण्यात राहणाऱ्या माणसाला आळंदी आणि तत्वज्ञानाला माहीत नाही. आजही मुंबईमध्ये अशी लोक आहेत ज्यांना ज्ञानेश्वराला हा प्रकार माहीत नाही. ज्या अर्थी त्यांना माहीत नाही त्या अर्थी आणखी प्रचारात कमी पडली. ज्या दिवशी या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान कळतील त्या दिवशीवर समजून येतं आता पुरेपुरे आता नाही कळू. आता थांबा, पण ज्या अर्थी लोकांना कळलं त्या अर्थी आणखी काही भाषांमध्ये शिकणं गरजेचं आहे. पण माझं तर मध्ये येणाऱ्या काळात विथ एज्युकेटेड लोकांनी मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत अनेक भाषांतर ट्रान्सलेशन करत आहोत. आणि तत्वज्ञानाचं जगात म्हणजे भारतीय समाजाचे फिलॉसॉफी तत्वज्ञान हे जगापर्यंत पोहोचत जावं. हे तत्वज्ञान एवढं फ्री आणि मोकळं आहे. युनिव्हर्सल जगाला शांती प्रदान करून एवढं सुंदर तत्वज्ञान संप्रदायाचं किती सुंदर, काय आनंद. उलट तो घेता आला पाहिजे. वारीच्या वाटेने चालणारे माणसं आता दिंडी झाले नाही वर्षी माणसं.
जी माणसं घरी झोपत नव्हती ते पटापट झोपत असते वाटत नाही. जागेत नसेल बळच उठा नसेल, उठा चला उठा, पुढे गाठायचे. किती मोकळं कार्यक्रम आहे. आता लोकांना सगळे उठून चालावं लागेल. आम्ही जर कधी लवकर कीर्तन घेऊ ना, काल्याच्या कीर्तनाला म्हणा 10व्या 13व्या 12व्या सकाळी लवकर उठलो की आम्हाला लोक सकाळी 2 प्रकारचे लोक दिसतात. ते दोन्ही लोक पोटा करता पळताना दिसतात. कशा करतात? पण तुम्हाला 2 कसं काय? म्हणजे 2 म्हणजे स्त्री आणि पुरुष नाही. 2 लोक म्हणजे का, एक पोट भरावं म्हणून आणि एक पोट उतरावं म्हणून. सकाळी जो पडणारा वर्ग आहे तो एक पोट भरावं म्हणून लवकर उठून काय मला चाललाय, त्याशिवाय पोट भरणार नाही. तोही पळायला सकाळी आणि एक भरलंय नाही कळलं, वाढलंय आता ते उतरायचं म्हणून तो पोटा करतात. धावपळ पोटा करतात आहे त्या तुकड्याची भाषा आहे. तिचं बरं पोटासाठी पहा काय आता ती काय एवढं एवढं पोटे, पण किती पोटे आतापर्यंत संपल्याच नाही. आज एखाद्याचे दिवशी काढू नये बाकीचं काही, पण किती पोट येतात, किती काय काय खाल्लं असेल. मी कशाकरता बोललो, संतांनी समाजाला जागा करून सोडलं आणि समाजाला समजवलं इथं नको त्या वायपट दिशेने कुठेतरी धावत जाऊ नका बा. तुमच्याकरता मोकळा समाजाचा मार्ग आहे तसं तुकोबांना विचारा लोकांनी. कहो तुकोबा रे, तुमच्या अनाधिकारची परंपरा जवळजवळ 8 पिढ्याचा परमार्थ तुमचा, पण तुम्ही कधी परिचय दिला नाही. तर तुकोबाला परिचय देतात बाबा, आम्ही एवढे समाधानी सुखी आणि आनंदाने काय माहिती का, कारण आम्ही त्याचा दास्यत्व करतो. त्याच्या अंगात काही गुण आहेत. कोणते? बोले भाविक गुणाट सांगरे, 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 बोले तुकोबाने आपल्या देवाचा पहिला परिचय दिला. नाव नाही सांगितलं. लोक म्हणतात ना कोण कोणाकडे शिकले, कोणाकडे शिकले? विठ्ठल महाराज मित्र तुम्ही माणसं देतात ना आपल्या गुरूंचा परिचय देतात. आम्ही कोणाकडे गाणं शिकलो, कोणाकडे वाजवणं शिकलो. तसं तुकोबांनी जेव्हा विचारलं लोकांनी तुमच्या देवाचं सांगा ना काहीतरी, तिने सुरुवात कुठून केली माहिती का? भोळे. लोक म्हणजे भोळा तर भाविक असतो, भक्त असतो, घेपड असतो का? जीव भोळा नसतो, जीव चॅप्टर भोळा असतो. बऱ्याचशा भाविकांनी देवाला मी नीट केलंय. मी काल का परवा विधान केलं भेटणार का? मी एक परवा असं विधान केलं, लोकांना देव नकोय. हे माझं स्टेटमेंट आहे. लोकांना देव नकोय. लोकांना देवाकडून काय पाहिजे, देव नाही. लोकांना देव नकोय. काय कसं लोकांना देवाचं घेत नाही काय? लोकांना लोणचं घालायचं का देवाचं? लोक म्हणजे आमच्या देवाचं देव, त्यामुळे देव नकोय. लोकांना देवाकडून पाहिजे. जो देव देतो लोक तिकडे जातात, जो देव देत नाही लोक तिकडे जात पण नाहीत. म्हणजे काय कवीने कविता केली, अशी कविता होती, मंदिरात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. मंदिरात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. देवाच्या पिठीत दक्षिणा टाकून काही ना काही मागतात. तिथं जायचं 10 रुपये टाकायचं, पुरीचं जुळू दे. 10 कसं जुळून असं झालं की त्याला सांगत काय सांगायचं त्याला सगळं कळतं.
तुला सर्व करतो. विठाला. एकदा महिन्यामध्ये टाळी वाजवा. तुम्ही असं म्हणताना आम्हाला वारंवार का सांगायचं? कारण यावर्षी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने कायद्यामध्ये दुरुस्ती केली म्हणून. तुम्हाला माहित झालं का नाही? महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने अमेंडमेंट कायद्यात दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली? 2029 मध्ये ज्या विधानसभा लोकसभाच्या महाराष्ट्राच्या निवडणुका होतील, महाराष्ट्राच्या 288 पैकी 144 आमदार हे महिला असतील. तुम्ही का वाजवले? पुरुष आहे यांचं ठीक आहे, आपलं काय? उलट त्या दिवशी झाल्यापासून मी विचारात पडलोय. 48 खासदारापैकी 24 खासदार या महिला असतील. आता वाजवा तुम्ही, वाजवा. आता पण अर्ध्या ताण तरी तर त्याच्यात जागा नव्हती, नाही तर त्याने खडी बसली नाही. असं नका समजू एवढ्याच्या. मला माहिती नाही दिल्लीत किती जणी आहेत. योगेश महाराजांच्या त्याच्यावर किती तिकडे आलो ना परिसर. तुम्ही बरोबर बरं किती कार्यक्रम आलोय प्रचंड. तुम्ही जर म्हणले असते ना फक्त टाळ घेऊन बरं बरं का हे मस्त पावल्या जुड्या नाचून मस्त आनंद घेते. मी ते इथपर्यंत म्हणेल, वारीचा सोहळ्याचा आनंद घेणारा म्हणजे येणारा सर्वात जास्त समाज मराठवाड्यातला, पण आनंद घेणारा सर्वात जास्त समाज कोकणात. नटून खटून सजून हे मस्त वारीचे स्पेशल ड्रेस, परफ्यूम बिरफ्यूम. हात नाही हा फक्त वारीचा आहे. हा वा वा. म्हणजे वर्षभराचा वेगळा वारीचा वेगळा आहे. नटून असते, मस्त असते. मी पण चांगला ड्रेस टाकला बरं का. कारण मला हे म्हणले आज कसं काय असं. अरे मला कोकणातलं दिंडी कार्यक्रम आहे. दुसरीकडे कसं चालतं, इथं सगळे अपडेट कार्यक्रम असतात. मग जसं असं तसं राहावं लागतं. मस्त जसं असं तसं राहावं लागतं. फ्रेश राहावं लागतं. प्रसन्न राहावं माणसाने नेहमी, सदैव प्रसन्न असावे. त्याच्याकरता बरोबर देवाचं पहिलं दर्शन केले भोळा. देव भोळा काय माहिती का? भोळा शब्दाचा निष्कपट. भोळा शब्दाचा निष्कपट. त्याच्या अंतःकरणामध्ये विलक्षण कसलाही स्वभाव. कारण ज्ञानोबाची तुकोबाराची भाषा आहे, मेघवृष्टीने करावा उपदेश. आकाशातून पडलेला पावसाचा थेंब जसं तो जमीन कोणाची पाहत नाही, तो कोणाची जमीन पाहत नाही, तो सर्वांकरता सारखं पडतो. ऊन सर्वांकरता सारखं पडतं, ग्रह दिशा सर्वांना सारखं बाहेर देतं. त्या सर्वांना सारखं न्याय देतात ना. तिने कुठं कोणाचा भेद पाहिला. तसं संत, तसा देव. ज्ञानोबाची काही भाषा आहे. नारदा ध्रुवा क्रुळा शुकहान सनत कुमारा या भक्तिमी धनुधरा प्राप्त जैसा तैसाची गोपिका शिकामे गेरा कंसा भई संभ्रमे घातक्या मनोधर्मे शिशुपालाधिका तो संकाधिकारी माने स्वामीचे सौरसुदीचा प्रथमे विषयातील संपाने मारवारी. ज्ञानोबांच्या ओळखीसाठी ज्ञानोबा म्हणतो तेवढा श्रीकृष्ण दासी का पुनिवारी तो पावे प्रब्रह्म साक्षात्कारी मग उपदेश तो केली राही उगला. ज्ञानांची वास. ज्ञानोबा म्हणतो तो सर्वांना सगळ्यांची येते अधिकार. इथपर्यंत कलियुगात उद्धार आलेला नाही. इथं सर्वांना तो मुक्त फळाने देऊन टाकतो. हा त्याचा सर्वात मोठा गुण. तो पंक्ती भेद करत नाही, तो पाहत नाही. तरी जर माणसं पाहून जवळचे पाहून निर्णय घेतला असतो तर उपाशी राहावं लागलं असतं का? उलट मी सांगू का? थोडंसं मोकळं बोलू का? राग नाही बोलू का? मोकळं मोकळं बोलू का? मोकळं नाराज नाही ना होणार. हे देवाचा सर्व काय मंडळात बोलतो, मोकळं बोलतो. जरा माणसं देवावरती प्रेम करत नाही, तर तो आपल्यावर प्रेम करतो. हे वन साइड लव आहे, नाही कळलं. एकाच बाजूने प्रेम प्रकरण चालू आहे. त्याला तो आपल्याला प्रचंड प्रेम करतो. का? आपण त्याची लेकर आहे. मम एवंशो जीवलोके जीव होत सनातन मनश्रेष्ठानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी दर्शती. तो आपल्यावर प्रेम करतो, आपण नाही. तुम्हाला काय म्हणतो? मी देवा प्रेम करतो का नाही? मी बोलतो हे मी नाही ना बोललो. मी जेव्हाही काय बोलतो त्यावेळी तर गाथा पुराण तुला त्याने शिरी पुढे मी म्हणचं कसं बोलतो. मी ज्ञानोबांना विचारले, ज्ञानोबाने उत्तर दिलं. ऐका, ज्ञानोबा म्हणतात जागता जो असी जे तो ध्यानी भावना भावी जे आणि डोळा लागत घेऊ देखी जे ते स्वप्न. ज्ञानोबाने डेफिनेशन दिले स्वप्नाचं. प्रेम स्वप्न म्हणजे काय? तर ज्ञानोबा म्हणतात दिवसा एखादी वस्तू, एखादा पदार्थ, एखादा व्यक्ती चेहऱ्याला दिसला सुंदर, गोर आणि अत्यंत चांगला वाटला आणि तो आवडला की तो इथं हृदयात स्थिर होतो आणि त्याच्याविषयीचं प्रेम उत्पन्न होऊ लागतं. आणि कालांतरी वस्तू म्हणा की व्यक्ती म्हणा तो स्वप्नात. म्हणजे दिवसा पाहिलेली वस्तू रात्री
स्वप्नात येते. मग आता मी थोडंसं मोकळं होतो. लोकांना प्रियकर स्वप्नात येतो, प्रियसी स्वप्नात येते, बंगला स्वप्नात येतो, पद स्वप्नात येतं, प्रतिष्ठा स्वप्नात येते, आपण जिंकल्याचं स्वप्नात येतं. देव स्वप्नात येतो, देव स्वप्नात येत नाही. मला भूत लोकांच्या स्वप्नात येते. देव वारंवार स्वप्नात येत नाही लोकांच्या. हे त्याचं उत्तर आहे. ज्या ज्या आपल्या सर्व वस्तू स्वप्नात येतात पण तो स्वप्नात येत नाही, त्यावरती आणखी आपण त्याच्यावरती प्रेम करत नाही. अन्यथा तो स्वप्नात आला असता, तो बोलला असता, त्याने चर्चा केली असती, पण लोक कशाला अरे प्रेम करायला स्वप्न बघे. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र आहेत. आता तो भक्ती व्याख्या सांगितली, तो सुधीची स्टार्टिंग आहे, पण त्याचा शेवट काय केला माहिती का? यथा ब्रज गोपिका अटक यथवा नन्ही काननं तुजुगा येते त्वां पश्यतां कुटिल कुंतनं श्रीमुखंच ते जडपुदीक्षतां पक्षं दुदुषा जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रयी दयत दृश्यतां दिक्षुतामका स्तोयि धृतासव स्त्वां विचिन्वते. अशी 19 श्लोकात गोपी गीतात. हे संस्कृतमध्ये सगळं बाबासाहेबांनी वर्णन केलं गोपी गीतात. मराठीत सांग ना, मराठीत. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहता नयन माझे सिंदले, कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. किती किती मी शोधू तुला जेव्हा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. तो भेटावा, तो भेडावा. त्यापैकी वृंदावनला गेलेला आहे कोणी? वृंदावन हे हात वर करा बरं. मी पण करतो, मी पण गेलो ना, भरपूर जण निघालेत की वृंदावन घेतात ना सगळं. बाकीचे यांच्या आता टाळ्यावर जाऊ बाकीचे. आता नेक्स्ट टाइम जा बरं. काल्याच्या कीर्तनात कधीच ऐकलेला कृष्ण वेगळा ना, वृंदावनला गेले की कृष्णाची अनुभूती वेगळी. तिथे गेल्या कळते की लोक काय करतात, वेडे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे राधे श्याम 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 राधे राधे, राधे राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. दिवसभर लोकला बोलतो मी, 2-2 कीर्तन येतात ना लोक भेटायला. या म्हणून किती प्रेम आहे. तिथं गेल्याच्यानंतर सर्व दुसरं काही दिसत नाही. कोणत्या दरवाज्यावर घरावर दारावर आहे की नाही. वृंदावन की बलिया बोले
जमुना जी की पत्ती बोले, यमुना जी की पत्ती बोले, हर पेड़ की डाली बोले, हर डाल की पत्ती बोले. तिथं जिथं झाड तिथं राधे 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 शब्दच नाही होत दुसरं. जसं माऊलीच्या वाटणे जाताना लोकांचा इथे शब्द असतो कोणता? माऊली 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 माऊली. माणसं त्या 20 दिवसात विसरून जातात. कोणी कोणाला जो दिसत त्याला माऊली 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 माऊली. ट्रकवाला, गाडीवाला, पंपवाला, चहावाला, कोणाला माऊली. नवरा बायकोला पण म्हणतो माऊली माऊली माऊली. ती म्हणली मी येतो मला 15 दिवस माऊली माऊली. आता 15 दिवस माऊली माऊली जाऊ. लक्षात येत नाही मला. लोक वाद विसरून जातात, तिथी विसरून जातात, सर्व विसरतात माणसं. सर्वस्व विसरणं तो मोकळं बोलू का जरा. देवाचा साक्षात्कार म्हणजे तुमच्या पुढे काय 4 हाताचा देव भरा नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची जात, पंथ, धर्म, गोत सगळं जग विसरून जाल आणि फक्त एक विशिष्ट आनंदाची अनुभूती होईल, समजून घेऊन पुन्हा देवाचा साक्षात्कार होईल. अवघा हरपला देह भाव जन्म मरणाचा पुसिला माणसं तिथे वारीच्या वाटेने कधीतरी वारच दिसून जाते. सोमवारी लोक मंगळवार जाते. लोक म्हणजे असं काय खायचं म्हणतो, कसं खाणार असं का सोमवार शिवून म्हणतो. म्हणतो तू कधीपासून सोमवार झाला? तू नाही मंगळवारी असं असं म्हणा उद्या. आता तरी आपल्याकडे मोबाईल सारे घटना आणून पुढच्या काळात तर काहीच नव्हतं. असं विसरून जातात, सर्व स्वतः विसरणं हे तर पहिलं लक्षण ईश्वर नव्हतीचं. आपल्या स्वतःला विसरता आलं पाहिजे. म्हणून तर जगातलं सगळं कमवणारी माणसं जेव्हा सर्व कमवतात तेव्हा सर्व स्वतः त्या करतात ते जगला जातात. कारण संत लिहून ठेवतात, राज्य थोडी सोडून गेले थोडे वेळे म्हणाले. गौतम बुद्धांनी राजाचा त्याग केला, बोधिसत्वाखाली बोधी झाला तरी बोध त्यांचा बोध प्राप्त झाला पौर्णिमेच्या दिवशी. कुंभ पौर्णिमेला, अनुग्रह पौर्णिमेला, मृत्यू पौर्णिमेला काय समर्पण असेल. आणि त्यांना नंतर कळलं आले फक्त आता वृत्तीचा विषय, राज्य स्वराची गरज नव्हती. आता फक्त वृत्तीचा विषय. आपल्या स्वतःची वृत्ती बदलली का द्रष्टा तयार झालं की जगात दुसरं काहीच कमावलं जात. तुकोबाराय म्हणतात, ज्याचा आम्ही समर्पण केलं तो भोळा आहे बरं. तो प्रत्येकाचा निष्कपटतेने वागतो. पहिला हा शब्द सांगतोय नाही. पुढचा शब्द आहे भाविक. देव देखील भाविकासारखं वागतो. आज तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, कोणाच्या त्या रूपाने देव ज्ञानवराच्या स्वरामध्ये पंक्तीची वाढ करत असेल. आज जरी तुम्हाला जाणव नाही, उद्या जाणव नाही, तर त्रयोदशीला तर ते जाणवतच. त्रयोदशीच्या दिवशी देवतानी माणसाने असं पाहत जावं. ज्ञानोबाचा समाधी सोहळा झाला ना की पाहत जावं एखाद्या माणसाच्या चेहऱ्याकडे. कदाचित तुम्हाला त्रयोदशीला असं पण जाणवेल, कारण ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी पांडुरंग वाढायला येत असतो. तो आपल्याला वाढत असतो. आता आपण इथं हजर नाही तो प्रश्नचिन्ह सोडा, तो वाढायला येतो बरोबर. त्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही बाहेर गेलात आणि वरती पाहिलात की 33 कोटी देव दिसू लागतात. म्हणून तर या 2-3 दिवसामध्ये ही माती पवित्र होते. मी आज सकाळी विधान केलं, ही माती जर थोडीशी अशी उचलली ना आणि अशी घरी घेऊन गेलात आणि जर आपल्या स्वतःच्या घरात टाकली जर दोष असेल तर महिन्याकरता तरी दोष निवृत्त होतो. पावर या पण सगळी संत भूमी, साधू भूमी, सगळे देव 33 कोटी देव 12 वाजता पाहत नाही. ज्ञानोबा सर्वांच्या आवडीची. वारकरी समाजाच्या सकल संतांनी ज्ञानोबांची रचना केली. जनार्दन स्वामीची जे तिने शिष्य होऊन गेली. रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन, एका जनार्दनात महाराज. रामा जनार्दनचे 2 अभंग सर्वांना पाठी. आरती अनंत भुजन ही पांडुरंगाची आरती पण गावी. आणि आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ही ज्ञानोबांची आरती त्यांचीच आरती. सर्वांनी लिहिले की
त्यांना वाटतं "अरे, आपण तर लिहिलं पाहिजे ना." आणखी सांगू का, मोठ्यांचं कौतुक करायला मिळणं हे तर आपलं कौतुक नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमचा देव भोळा आहे, भाविक आहे. जुनाट जर म्हणाल, जेव्हा कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते एक रांगेत निर्माण झाले. तो अद्वितीय निराकार आहे. आमिबाची आपण आमिबा जशी काठी तसा आमिबा, तसा तो परमात्मा आहे. का? कारण तो भक्तीच्या जेवरती तो म्हटला तसा होतो. म्हणून जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. तो म्हणत तसं होतो. आणि तो कोणाकरता काय झाला नाही. द्रौपदी करता काय झाला, पांडवा करता काय झाला, अर्जुना करता काय झाला. सर्वांनी पहा, एक अभंग उंच नीच काही तिष्ठे भाव भक्त देखून 23 संतांचे नाव आहे. 23 या 23 संत करता देवाने काय नाही झाला. तो कोणाकरता. महाभारत भागवतामध्ये श्लोक आहे, व्याधस्य चरणम ध्रुवस्यची वयो विद्या गजेंद्र शेका का जात्री विदुरसे यादवपती ऋषिम परुषम कुब्जिया किम नामरूप मध्ये की किम सुदानो धनम भक्त्या तुष्यते केवलम नचे गुणावर भक्ती प्रिय माधवा. असं भागवत सांगितलं. व्याधस्य तरी व्याधाचं आचरण पण नाही, ध्रुवाचं वय पाहिलं नाही. त्या हत्तीकडे काय होतो, गजेंद्राकडे नक्र स्वस्थान मासाध्ये गजेंद्र मपिकर शेती संयुक्त प्रस्थान शिवनापैकी होईल पर्यंत विसर्जन गणन गणेन भूषणमुनी विस्मरणम उत्थानोपी गदे गदे तीरन पद्मावलोकई निर्गच्छन पजितो कल्पतीच्या रोमानामध्ये ग्राहकस्त मातंग बंधूची मुद्रेश्वर जनांतरा. श्लोक आहे त्याच्याबद्दल. काय होतं त्याकडे. अरे ज्ञानवरांची भाषे भक्ताचे नावे चतुष्पाद म्हणजे गजेंद्र, भक्ताचे नावे चतुष्पाद द्यावे, वैकुंठीचे नैवेद्य केली. इथं 4 पायाचा प्राणी उद्धार करावा असं तो करतो. म्हणतो तो जसा केला तसा होतो. भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी पीठा पुरवी धरावी पीठा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी पीठा पुरवी धरावी पीठा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला टाळी वाजवा सर्वांनी. ज्ञानवराय म्हणतात, हो संत म्हणतात, तो जसा केला तसा होतो. भक्तीच्या जीवरती भावनेच्या जीवरती म्हणतो. भावेने देवम कलया नरेंद्र धनेन कांताम कपटेने शत्रू सत्तेने मित्रम कृपयाचे पुत्रम ज्ञानेने मोक्षम वशमानंती. भावबळे आकळे एरविनाकडे करता हवे तैसे. तू एरवी कोणाच्या हाताला लागतो का. अरे अरे ते कसं काय चिमचले की कोणी ते चांगल्या झटके दिले. आयुष्याच्या आयुष्य गेले. मी बोलत नाही. नामदेव म्हणतात योगियाची ध्यानी ध्याता ना तुळसी तो तू आम्हा पासी मागे पुढे, तो तू आम्हा पासी मागे पुढे, तो तू आम्हा पासी मागे पुढे, तो तू आम्हा पासी मागे पुढे. सर्वांचे संतांचे प्रमाण पाठीतून घाबरायचं का बरं. काय ज्याच्या जीवात मी बोलत नाही, सर्वांच्या पाठात बोलतो. अनन्यश्चिंता येतो मा हे जन परिउपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम अप्राप्तिश प्राप्त योगा प्राप्तिशी परिपालन क्षमः. म्हणजे उत्तर आहे. जर त्यांनीच हानी स्वीकारी जो होय मग अनन्य शरण तयाचे निवारे मी याला की शरणांगता शरणे मीच ऐकू सर्व धर्मान परित्यजे माम एकम शरण व्रजे महत्वासो पापेभ्यो मोक्ष इच्छेने मासुजा. त्याने घेतली की जाऊ त्यानं सांभाळायचं ठरवलं की
तुने जर आपली हमीच तिने घेतली तर काय घाबरायचं कारण नाही. म्हणून तर तुकोपर्यंत आम्ही कशालाच घाबरत नाही, कारण आम्हाला चिंतकाची गरज नाही. मनोनी चिंता ही चिंता नाश, मनोनी चिंता नाही आम्हाला, मनोनी चिंता नाही आम्हाला, मनोनी चिंता नाही आम्हाला, मनोनी चिंता नाही आम्हाला, मनोनी महिला मंडळ वाजवा. म्हणवोनी चिंता नाही आम्हाला, म्हणवोनी चिंता नाही आम्हाला, न भिवो गर्भवासा जन्म घेता, न भिवो गर्भवासा जन्म घेता. आम्ही जन्मवासाचा गर्भवास घेण्याकरता ते घाबरत नाहीत का? त्याला कारणे म्हणून. का म्हणून? भोळे भावी काही जुनाट चांगले म्हणून. माणसं लोक म्हणतात ना आम्ही घाबरत नाही. काय घाबरत नाही? अहो आमच्या पाठीमाग भवक माणूस उभा आहे ना, भवक माणूस उभा आहे ना, काय काळजी करायची गरज आहे का? नामदेव राय उठले, पांडुरंगाची चर्चा आहे. आणि पांडुरंगाने सांगितलं प्रत्येक युगात माझे भक्त झाले, अनंत भक्त झाले, माझे अनंत अवतार झाले, आणि अनंत भक्ताने अनंत कामं केले. असं अनेकाचं चरित्र सांगता सांगता अवताराच्या राशी किंवा अनंत अवतार घेशी या शब्दाचा परिणाम नामदेवराय झाला. नामदेवराने वाटलं तर सगळे देव आहेत तो कोण आहेत, आणि त्याच्यामध्ये नावांना कुंजेतम राम रामेती मधुर मधुराक्षरम अवळी कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकांचा इतिहास जेव्हा डोळ्यापुढे आला, नामदेवराच्या डोळ्यात पाणी आलं, आणि तो वाटे करू वाट सोडू. तो जर 100 कोटीचा रामायण लिहितो तर माझ्या भगवंताकरता मी का करू नाही? थांबलेच नाही. शब्द संपला की नाही? शतकोटी तुझे करीन अभंग. लगेच नामदेवाचा हात आणि तोंड देवाने धरलं. ऐक पांडुरंग म्हणे ना. अरे नामदेवा थांब, तुला कळतं का त्यावेळी आयुष्याची किती वेळ होता तो? आता आयुष्यात एवढं नाही ना. तू कलियुगात जन्माला आला, त्यानं सांगितलं मला काय माहित नाही, पण मी तुझे 100 कोटी अभंग करते. मी कशाकरता बोललो? नामदेवाला माहिती होतं की वेळ कमी आहे, पण तरी कोणाच्या देवावर संदर्भ केला होता? पांडुरंगाच्या जर केला ना,
मनवणी हे नाही सत्य संकल्पाचा जाताना मोठ्याच्या पोरने काय फक्त म्हणायचंय मला गाडी घ्यायची मला थार पाहिजे थार तर थार हं? थार काय कार आहे की नाही? तिने फक्त म्हणायचंय बापान लगेच चीप दिला आम मोठ्याच आहे ना तसं पांडुरंगा तू काय करत नाही तुझ्या मनात तू काम करतो मुकम करू वाचाला अमून धंदे ती घेऊन कृपात म्हणून ते परमानंद माधव आणि तुझ्या म्हणतात भीष्मद्रोण कथा जेत्र जला गांधारलोत्पला शल्य ग्रहावती कुपेने वहनी करणे विला तुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोतीर्णा खरो पांडव वैरमध्ये काही वर्तक केशवा तू मनात आला की काही जर करतोस म्हणून आम्ही घाबरत नाही म्हणून आम्ही घाबरत नाही. ते काय माणसाला म्हणलं ना बिंदास्त ये ना बिंदास्त मोठ्याचा हात असते काय हो मोठ्याचा हात काय आता बिहारच्या निवडणुका झाल्या आणि तिथं एक गायिका निवडून आली काय नाव तिथं मैत्री ठाकूर मित्र निवडून आली मैत्री ठाकूर रामदारबाच्या भूमिपूजनाला तिला गायलं होतं प्रतिप्रस्थापनेला गायलं होतं प्राणप्रस्थापनेला मोठ्याचा हात असतं काय हो मोठ्याचं काय मोठ्याचा हात असतं ताणत नाही काही मोठ्याचं म्हणून आमचे बाबा म्हणायचे माणसाने मोठं नाही व्हायचं कधी काय म्हणायचे आमचे बाबा माणसाने मोठं नाही व्हायचं मोठ्याचं व्हायचं मोठं व्हायला ताण लागतो ना त्यापेक्षा मोठे झालं की आईचं सगळं मिळतं नाही डॉक्टर होईल तो होईल पण डॉक्टरची बायको व्हायचं डॉक्टरीन हा लगेच डॉक्टरीन मास्तर होईल तो होईल मास्तरीन बर प्रत्येकाला स्वतःच्या मी सकाळी विधान केलं माझी बायको तिला नर्मदेला चालायला गेली असतात बरं का बाबा चला ना बाबा 1998 साली तुम्ही नर्मदेची परिक्रमा केली 1998 साली आणि सर्वात पहिले नर्मदेची परिक्रमा मला तुमच्यामुळे कळली माझी मंडळी गेली तिला चालायला तर मला सकाळी एक भाव सुचला कोणता भाव की माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली तिला वर 19 वर्ष जो मान मिळाला 19 वर्ष शितोळी माझी बायको हा शितोळी माझी बायको सत्कार उठा शितोळी माझी बायको पण आता जेव्हा तू नर्मदेवर येईल तेव्हा तो माझ्यामुळे सन्मान नसेल तू तिच्या साधनेचा सन्मान असेल आता ती म्हणजे मेरी माझी नर्मदा मैया म्हणजे माणूस जेव्हा काहीतरी साधना करतो तेव्हा कोणाच तरी कृपेने घडत असं ना कृपेने घडत असेल म्हणून एक लक्षात ठेवा देवावरी भाग सोडून देवा भाग जुळता करा हे माघारी येत म्हणजे समर्पण करतो तुकाराम महाराज म्हणतात गोपी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज माया जेवढी नेली तेवढी निवांतची ठेली त्या पाण्याची काही व्हावी लागली आपण त्याच्याप्रमाणे तू ठेवली आणून ते तशीची म्हणे घालून तयावरी भार वाह संसार एकदा त्याला फार समर्पण केलं की मग काय चिंता करायची गरज आहे तो कुमार म्हणतात आमचा पांडुरंग भोळा आहे भाविक आहे जुनाटे आणि संघा तर म्हणा ना पांडुरंग कांती दिव्य तेज रत्नतील भागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजर रे नवर्णविधी हिची शोभा कन्नडाव विठ्ठलू कर्नाटक तिने मजरावी येना वाजवलं का मला नाही का वाजवलं मलाच वाजवलं ना सगळ्या वाजले पाहिजे तेव्हा आता हात चांगली काहीतरी बॉडीचा डिस्टर्ब झालं म्हणजे एखादा पॅरेलिसिस सारखा काय अटॅक घडला तर उद्या हात काम करणार नाही पाय काम करणार नाही डोकं काम करणार नाही मेंदू काम करणार नाही कधी बॉडीचा तीळ मात्र काही भरोसा नाही त्यामुळे जोपर्यंत हात येतो पण टाळी वाजवायची जोपर्यंत गळा येतो पण गाऊन घ्यायचे जोपर्यंत पाय येतो पण चालून घ्यायचं फक्त म्हणायचं नाही हस्तो पवित्रो ईर्गान पुण्यम पादो पवित्रो तीर्थयात्रा कंठक पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्र भूषणिके प्रयोजनम समर्पण करायचं ना जोपर्यंत आहे तोपर्यंत समर्पण करायचं नाही तर मग वेळ निघून जाईल त्यांना विचारा साली माणसाला आठवाव्यात कीर्तन काय कीर्तन झाल्यावर साली आठवाव्यात कीर्तन काय कीर्तन झाल्यावर कीर्तन आठवत कीर्तन झाले आठवत जेवायचं भरडायचे म्हणजे भगवताची बोल आठवत इथं का सुटल्यावर नाही तर मुकडे टुकडे चक्रधार गतपरम दगे हे लोक म्हणजे आमच्या पक्वा जाईल त्याला एक मुकडाच आठवण
आणि मला गाडी बसल्या म्हणलं बाबा आता 8 वाजले म्हणून वाजव म्हणलं आता काय करतो नाही म्हणताय मला कित्येक माणसं माईकवर यायच्या अगोदर म्हणतात मी हे बोलेन ते बोलेन हे सांगत ते सांगत सोपं आहे ते झाल्या काही कळत नाही. चांगली माणसं तारीख सगळी विसरून जाते. चांगली माणसं मी आमच्या पोरांचा विनोद सांगतो. माझ्याकडे गणेश माझा पोरगा होता शिकायला. तो जेव्हा पहिल्यांदा कीर्तन भरायला त्याच्या अगोदर तो अनेकांना नाव ठेवत होता. तुझं कीर्तन पडलं कोणत्या पोराला नाव ठेवलं संस्कृती पोर. जेव्हा प्रत्यक्ष तो कीर्तन भरायला त्या टायमाला साल झाली की जे तिने डोळे झाले तर डोळेच उघडले त्याला जागा केला अरे उघडणार काहीतरी म्हणणार तो मला शांत बसा मी चिंतन करेल आता काय चिंतन म्हणला तो म्हणला बघ डोक्याला नाव ठेवलं लई सोपं दुसऱ्या म्हणलं लई सोपं जमू नये पण माईक पुढायला काय चांगल्या माणसं विसरून जातील. शेवटी त्याला काहीच आठवणार एकदा तर असं म्हणला तुकाराम महाराजचा नाद नाही करायचा तो काय म्हणतात महाराज तुकाराम महाराज काय म्हणतात महाराज कारण एक जण म्हणला महाराजाला काही म्हणजे तू काहीतरी म्हणणार तो म्हणला मला जे काय म्हणत ते सगळे विसरून गेलं इथं काही आठवत नाही बा. शेवटी तर म्हणून मग काय आठवतं तुम्हाला एकच आठवत आहे झालेली सेवा म्हणलं मला एवढंच आठवलं म्हणलं झालेली सेवा या ठिकाणी आम्ही समर्पित जेवढं बरोबर होतं तेवढं माझं चुकलं तेवढं गुरुचं हे लोकांना कळलं पण त्याला कळलं नाही की लोक का असले त्याला नाही कळलं मग तो कीर्तन सुटलं म्हणलं काय शेवटी का लोक असले तुम्हाला काय येत नाही त्यांनाच माहिती म्हणली तू काय म्हणलास माहिती का म्हणे तुला काय म्हणतो तू म्हणला जेवढं बरोबर आहे तेवढं माझं चुकलं ते गुरुचं हे मी तसं नाही म्हणणार. माणसं मान्य करत नसतात कारण ते बोलण्याचा खळो असतो तो कधी घाबरण्यामुळे भीतीमुळे माणसं एक बोलतात त्यांना वाटतं मी करेक्ट बोललो पण ते करेक्ट नसतं. आमच्या एका मित्राची कहाणी घडली होती ती महाराष्ट्रात गाजली होती. आमचे एक मित्र होते इथं सिद्धपेठात झालेली कहाणी होती. स्नानाला गेले धोत्र बाजूला करून ठेवून तितक्यात त्याने वाघ पाहिला होता आणि ती जोरात पर्यंत धर्मशाळेत आली आणि तेव्हा ते म्हणले बापरे मी वाघ पाहिला वाघ मी पाहिला की जी नदी खांद्यावर टाकली धोताच्या काठाला त्याला म्हणायचं होतं खांद्यावर टाकलं नदीच्या काठाने पळालं एवढा घाबरला तो नदी खांद्यावर टाकून जी धोताच्या काठाला पळाली. बाकीचे पोरं हसायला तो म्हणला अरे मी घाबरतो तुम्ही हसताय तुम्हाला आपल्यासारखं पोरं नसणार तुला कळलं की तू काय बोलस तुम्हाला थांब म्हणा थोडं थांब आधी पाणी पी थांब तो घेऊन लागली सगळी तू पेहा पाणी पी पाणी पाणी हा आता सांग अवघड झालं म्हणला आत्ताच नदीच्या काठाने पळलो म्हणजे हा आता तुला आधी नदीच खांद्या घेऊन पळू लागला कार्तिक मस्त असायला त्याची वाणी ना कार्तिकची वाणी कार्तिक वाजवते काय योगेश मला 2-3 माणसं मी असे पाहिजे ते मला नाराज करेल तर खुश करेल मी त्यांना टाळी वाजव म्हणलं तर जास्त करेल मला ते कळ मिळते नाही मला तर वाजवायचे ते असं वाजवलं पाहिजे ते म्हणे ना कावळा ऊन म्हैसूर तुला म्हैसूर खुश करतात माणसाने कीर्तन प्रसन्न राहावं का सदैव प्रसन्न राहावं. मी माझ्याबद्दल बोललो नाही नंतर योगेश महाराज बोलतील माझा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आता तुम्हाला घ्यायला आला होता मी वेळेत दिसतो नाही तो गणेश बाबा लगेच त्यांना मोटरसायकल घेऊन पाठवतो जा माझा नाही लगेच झाला तरी घ्यायला तो पण तुम्ही गाडी ह्याच्यावरून बसतो राहतो किती जवळ गाडी पाठायची गरज आहे का पण पाठवावं लागेल कारण माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून कट केला. मुंबईच्या हिरानंदिनी हॉस्पिटलमध्ये ऍक्सिडेंट ॲडमिट होतो मी पुराव्याला जाते ऍक्सिडेंट झाला. आता हा जो पाय हा वाचतोय हा पाय 5.5 लाखाला दुसऱ्या दिवशी तोडून तिथे साक्षीदार आहे. अमेरिका आणि जर्मन 2 देशात हा मॅन्युफॅक्चरिंग झाला. आता कीर्तन सुट्टी पण तो काढून ठेवा पण तुमच्या माहितीला सांगतो मी ज्या दिवशी आयुष्यामध्ये उघडली त्याची प्रार्थना केली होती मी जर परत कीर्तनाकरता उभा राहिलो तर किमान 12 वर्ष उभा राहील आणि मला आनंद वाटेल गेली 12 वर्ष मी आज उभाच म्हणून मी आनंदी आहे. मी म्हणून आनंदी आहे. मला माझं काही सांगून भांडून सांगून तुम्हाला विमर्शन करायचं काही कारण नव्हतं पण तुम्हाला ते कळलं पाहिजे. माझा मांडीपासून पाय तुटला नेहमी बरं आत्ता 2 तास उभा आहे घरी दिवसभर माणसं येत आहेत त्या प्रत्येकाशी बोलतोय काही माणसं येऊन भेटतायत सकाळी 2 तास बोललोय आता गेल्या आणखी किती तास वेळ लागेल कौतुक नाही पण मी सदैव प्रसन्न आहे कारण मी नाटातले अभंग पाठ केले त्यातला एक अभंग माझा एवढा प्रिय आहे. एक अभंग कोणता
बरवे झाली आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आली येत होई उरले काही तुम्हाला समजलं दिला या काळी अवकाश मला एका शब्दाचं उत्तर सापडणारी मृत्यूचा जर भरोसा नाही तर शेवटच्या क्षणाभक्त त्यांनी म्हणायचं नाही बरं हे आपण पण म्हणायचं